या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वीरेंद्र यादव असेल, राघवेंद्र चव्हाण, सुशांत शिंदे आणि सन्माननीय मोहनजी मस्के साहेब, अध्यक्ष वागलपाडा यांच्या संकल्पनेतून साकारण्यात झालेली मैत्री प्रीमियर लीग वागलपाडा 2026 चौघांनी चांगली मेहनत घेतली आणि खरं तर चांगलं आयोजन आणि चांगलं नियोजन या परिसरामध्ये करून दाखवलेलं आहे. चला वीरेंद्र, आइए मैन ऑफ द मैच का पुरस्कार लेने के लिए. जबरदस्त बॅटिंग, वन साइड हिरो, बॉलिंग मध्ये देखील वन साइड कामगिरी राहिले. 2 षटकामध्ये कमीत कमी धावा देत असताना इथे जबरदस्त दर्जाची गोलंदाजी वीरेंद्र यादव ठरलेले आहेत पहिल्या मॅच मॅन ऑफ द मॅच. चला पुढचा मॅच मित्र, वेळेची दिरंगाई न करताना आपण मैदानाच्या आतमध्ये त्वरित आणि लगेचच पोहोचायचं आहे. माही 11 या संघाला आम्ही विनंती करतोय की आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये पोहोचा. टॉस हरल्यानंतर आपल्या वाटेला फिल्डिंग आले आणि त्याच कारणाचं फिल्डिंग करण्यासाठी आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच पोहोचा आणि प्रतिस्पर्धी संघ 2 बॅट्समन देखील तुमच्या मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. सुशांतचं कौतुक करावं लागेल, भरपूर मेहनत सुशांत शिंदे यांनी देखील घेतलंय. चला सन्माननीय शिवाजी भोरे यांच्या शुभ हस्ते आपण वीरेंद्र यांना देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. आइए वीरेंद्र, मुख्य स्टेज पे आपको आना है. चला वीरेंद्र यांना आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. हा पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. विथ द बॅट विथ द बॉल, एक अतिशय उत्तम क्रिकेटपटू म्हणून वीरेंद्र नेहमीच आपण बघितले. वीरेंद्र कैसा लागा? वीरेंद्र कमी प्रमाणात बोलतात. सन्मान्य आमचे पाहुणे आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा क्रिकेटचा एक ब्रँडेड ओकलेचा गॉगल या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जातो. वेल प्लेड वीरेंद्र, आणि पुढच्या मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा एकदा थेट आपण जाऊयात या पुढच्या मॅचच्या दिशेने. प्रेक्षक कुठेही जाऊ नका, पाहत राहा एकत्र एक दर्जा क्रिकेटची स्पर्धा. चला, चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, एक चांगलं व्यक्तिमत्व, क्रिकेटला वाव देणारं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय शिवाजी भुरे साहेबांचा हा विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. एक सुंदर व्यक्तिमत्व, एक मोठं नाव, आणि प्रत्येक परिसरामधील जाऊन क्रिकेट पाहत असतात क्रिकेटचे ज्ञानी व्यक्तिमत्व म्हणून नेहमीच आपण बघितलंय शिवाजी भुरे यांना, आणि त्यांच्या संकल्पनेतून आम्ही नेहमीच मोठमोठ्या स्पर्धे पाहत असतो आणि त्यांचा हा विशेष सन्मान केला. थँक्यू. चला, थँक्यू व्हेरी मच शिवाजी भुरे साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपला महत्वाचा वेळ या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आला. आम्ही आपले मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करीत आहोत. थँक्यू व्हेरी मच.
चला फलंदाजी करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये त्वरित आपण फलंदाज पाठवायचे आहेत. बाय 11 संघ फिल्डिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आपण बघतायत मैत्री प्रीमियर लीग वाघेलपाडा पर्व दुसऱ्या स्पर्धेचं सर्व देणगीदात्यांचे आम्ही मनाच्या अंतर्हृदयापासून आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करीत आहोत. नितेश भोईर यांचे देखील आम्ही मनपूर्वक धन्यवाद. चला बॅट्समन प्लीज बॅटिंग करणारी टीम त्वरित मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज पाठवायचे आहेत. कौतुक करावं लागेल संपूर्ण आयोजकांचा, ज्याप्रमाणे त्याने घेतले मेहनत. सुशांत शिंदे असतील, राघवेंद्र चव्हाण असतील, वीरेंद्र यादव असतील, सन्माननीय मोहनजी मस्के असतील, अध्यक्ष वाघेलपाडा. खूप चांगलं आयोजन आणि खूप चांगलं नियोजन हा खेळाडू कक्ष दाखवला जातोय आणि त्याच कारण असं प्रदर्शन लाईव्हची ओळख आहे. खरं तर ज्या वेळेला बिझी टाइम असतो, ज्या वेळेला अगदी जर पाहिले गेले तर मॅच स्टॉप असते, विविध अँगल्सने जर पाहिले गेले तर स्पर्धेमध्ये काहीतरी वेगळं पण आणण्याचा प्रयत्न केला जातो. हा खेळाडू कक्ष सुशांत शिंदे प्रत्येकाला शुभेच्छा देत असताना जबरदस्त मॅच बघितला आपण. पहिला कडक मॅच राहिला. चला आघाडीच्या बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी जर पाहिलं तर छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून नेहमी ज्याची ओळख राहिले, मिस्टर रन मशीन म्हणून ज्याची ओळख राहिले अर्थातच तन्नू यांना आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत. आणि दुसऱ्या बाजूला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज यांना आघाडीला पाठवले गेले. पहिला मॅच कंप्लीट झालाय. आजच्या वेळापत्रकातील दुसरा मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत. आणि आता माही 11 या टीमच्या माध्यमातून जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये राघवेंद्र चव्हाण यांना देखील आपण बघतायत. यष्ट्यांच्या मागे कुठलाही संघ असू द्यात, टेनिस बॉल क्रिकेटमधील न घाबरणारा संघ मी तर म्हणेन वाघेलपाडा असावा. कारण की प्रत्येकांची झुंज खेळ देण्यासाठी नेहमीच रेडी असतात. मग तो कुठलाही संघ असू द्यात, आपलं प्रॉपर क्रिकेट जे आहे, जे नैसर्गिक क्रिकेट आहे, नॅचरल गेम आहे, तो प्रत्येक ठिकाणी जाऊन आपल्या कलेला वाव मात्र सातत्याने देत आलेत. षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अवनीश यांना आपण बघतायत. एक विकेट टेकर आणि एक वेगवान गोलंदाज म्हणून सातत्याने ओळख राहिले. प्रत्येक मॅचला अगदी जर पाहिले गेले तर खूप चांगल्या पद्धतीने डिजिटल स्कोरिंग सुरू आहे. पहिल्या मॅचमध्ये ज्या कलरच्या टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या कलरच्या अगदी स्कोर कार्ड आपण बघताय जरूर. ही खासियत राहिली प्रदर्शन लाईव्हची. एका बाजूला आता पिंक टी शर्ट आणि दुसरा बॉल जर पाहिले तर ऑरेंज. दोन्ही टीमला दिवस शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. हा पहिला बॉल आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळतात अवनीश यादव. एक्सपिरियन्स फार मोठा ठरतो क्रिकेटच्या खेळामध्ये. जितका तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल ना तितकं तुमचं मात्र क्रिकेट वाढत जातं. आता अवनीश देखील एक जबरदस्त गोलंदाज आहेत. भरपूर वर्षांचा अनुभव त्यांच्याकडे आहे. कमीत कमी धावा देण्यामध्ये यशस्वी राहिलेत आणि षटक क्रमांक 1 मध्ये त्यांना देखील आमंत्रित करण्यात आलेलं आहे. सर लेट्स प्ले. पहिला बॉल अवनीश या सेकंडवरती सूरज. डावखुरा शैलीचे एक जबरदस्त फलंदाज. पहिला बॉल फुलटॉस. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केले. फ्लाइट अँड फ्युरियस एक्सलंट टायमिंग अँड ब्युटिफुल शॉट. बॉल सीमारेषा पलीकडे. सूरजच्या बॅटमधून भव्य स्वागत. अवनीचं षटकार. पहिलाच बॉल फुलटॉस. काय आक्रमण केलंय. जैसी गेन वैसी नसीहत. षटकार आलाय. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल आहे. बॅटचा स्विंग फिरवला परंतु इकडे जर पाहिले तर मॉन्टी सरने इशारा केलाय. भरपूर जर पाहिले गेले तर व्हाईट लाईनच्या बाहेरचा बॉल होता आणि त्याच कारणाचा व्हाईट बॉलचा इशारा पंचाच्या माध्यमातून देण्यात आलाय. अवनीश एक्सपिरियन्स फार मोठा आहे परंतु सूरज देखील सांगतो या मॅच मध्ये आम्हाला देखील धावा करायच्यात. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल आणि इकडे जर पाहिले गेले तर धीम्या गतीचा बॉल होता. बॅटचा स्विंग फिरवला गेला परंतु तिकडे जर पाहिले गेले तर चांगल्या दर्जाचा चेंडू पाहायला मिळतोय. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून चाललाय. डॉट बॉलची सांगता केली जाईल. अवनीशने कमबॅक केले. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 7 धावा या मात्र धाफटकावरती लागल्यात. यापुढचा बॉल समोरच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफ ला बॉल पर्यंत पोहोचतील. डाऊन द ग्राउंड बॉल निघून चाललाय. पाहता क्षणाला या बॉलवरती फक्त आणि फक्त एक सिंगल धाव प्राप्त केली जाईल. तन्नू द रन मशीन ऑफ टीम वाघेलपाडा म्हणून नेहमी ज्या खेळाडूची ओळख राहिले आज त्याला मैदानावरती तडफदार कामगिरी करावी लागेल. अगदी उंचीवरती जाऊ नका या खेळाडूच्या, कारण की मोठमोठे षटकार मारण्यामध्ये याच खेळाडूला आपण नेहमीच बघितले आणि त्याच तनूला ऑन स्क्रीन दाखवलं जात आहे.
8 धावा धाफडकावरती लागल्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर. चला अवनीश, जास्तचा टाइम खर्च होतोय. इथे जर पाहिले गेले तर वेग चांगला होता, परंतु पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा मात्र मैदानाच्या आतमध्ये देण्यात आलाय. पुन्हा एकदा एक धाव अवंतर स्वरूपात प्राप्त केली जाईल. या एक धावीच्या मदतीने टीमची टोटल धावफटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजे 9च्या घरामध्ये 9 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागल्या गेल्या. या षटकात आता अवंतरच्याही स्वरूपात धावा खर्च केल्या गेल्यात. ऑप्टिकच्या बाहेर शपल झाले, जागा बनवली, बॉलला पाठवले, डीप बाकवर्स वर लागला, क्षेत्ररक्षक पोहोचतील तत्पूर्वी एकच धाव प्राप्त केली जाईल. बॉल जसा लँड झाला त्यानंतर थोडा स्टॉप झाला आणि तिकडे जर पाहिले गेले तर धाव मात्र फक्त आणि फक्त एकच घेतली गेली. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 10 धावा मात्र धावफटकावरती लागल्या गेल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना RD वॉरियर्स या संघाला आपण बघतायत आणि फिल्डिंग करत असताना माही 11 टॉस जिंकल्यानंतर RD वॉरियर्सने बॅटिंग करण्याचा निर्णय मैदानाच्या आतमध्ये घेतलाय. ऑप्टिकच्या बाहेर शपल केले, जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केला आणि बॉलला पाठवले. आणखीन एक सीमारेषे पार सूरजच्या बॅटमधून षटकार. हॅलो, सन्माननीय अक्षयजी किने आणि राहुलजी जाधव यांचं शुभागमन झालं आणि त्यांचं स्वागत या षटकाराने केलंय. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय आणि अवनीच्या विरोधात आतापर्यंत सूरजच्या बॅटमधून 2 षटकार पाहायला मिळालेत. दिमागतीचा बॉल होता, इकडे जर पाहिले गेले तर फसवा चेंडू होता, फटका फसलाय, जाता जाता का होईना शेवटच्या बॉलवरती अवनीशने विकेट मिळवून दिली. जो फलंदाज हवी ठरला होता आणि तिकडे जर पाहिले तर सूरजची विकेट मैदानाच्या आतमध्ये जाईल. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 धावा धाफटक्यावरती लागल्यात 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम RD वॉरियर्स. बॉलिंग मार्कवरती बॉलर आपण पाहतोय अंकुर. पहिलाच बॉल डिफेन्सिव्ह ऑन दी अप, फटका खेळला एक एक्स्ट्रा कव्हरला आणि सध्या 1 रन कंप्लीट. 17 धावा या धावफलकावरती. दया शंकर एक टेनिस क्रिकेट मधला नामचिन्ह खेळाडू आहे आणि खास आराध्य येऊन वाघरालपाडामधून अनेक रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावर आहे. 50 आणि हॅट्रिक एकाच मॅच मध्ये पाहिलं होतं आमदार चषकामध्ये. दया शंकरला त्या प्रकारची बॅटिंग करावी लागेल. टार्गेट मोठा आहे तर कामही मोठं करावं लागेल. 17 धावा 2 बॉल. ड्राईव्ह केलाय राघवेंद्र चव्हाण त्या ठिकाणी आहेत मिड ऑफला आणि सध्या 1 धाव. मुख्य आयोजक आहेत राघवेंद्र चव्हाण, सुशांत शिंदे, वीरेंद्र यादव, इतर सर्व कोर कमिटी मेंबर्स त्यांचाही उल्लेख आपण थोड्या वेळात करणार आहोत. 18 धावा. व्हाईट बॉलचा सिग्नल. या प्रकारे धावा राहिला तर प्रोजेक्टेड स्कोर 60 पलीकडे दाखवतोय अशी माहिती आले.
19 धावा. 13वी रात्र आज संपूर्ण या टिवरी गावाची. आणि जबरदस्त एकंदरीत हे मैदान अप्पा मैदान. ओ राईज केलाय बॉल, टॉस केलाय या बॉलला. काय जबरदस्त बॉलिंग अटॅक. मैत्री प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरं वाघरालपाडा गावाची ही मैत्री प्रीमियर लीग आहे. आणि संपूर्ण खेळाडू जे रेग्युलर खेळतायत, काही नवनवीन चेहरेही तुमच्या भेटी करता येतील आज. ओ बॅटची इनसाइड एज. आणि इथे तन्नूला परतावं लागेल बॅक टू द पविलियन. एक बिग विकेट, गोल्डन विकेट. तन्नू बॅक टू द पविलियन, विकेट डाऊन. आतमध्ये 2 विकेट गेल्यावरती संदीपचे वर्णे लागले. संदीप देखील एक चांगला बॅटर आहे जो धावा करू शकतो आपल्या संघाकरता. विकेट गेल्यानंतर आता पारी सांभाळावी लागेल संदीप आणि दयाशंकर या दोघांना. अडव्या बॅटने केलंय पुल आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. एका टप्प्याच्या साह्याने येतोय मैत्री प्रीमियर लीग चौकार. 2 ओव्हर 23 धावा. विजय बोईदापाडा गावातील एक सफल उद्योजक समाजसेवक अक्षयजी किणी साहेबांना आणि राहुल जाधव त्यांच्या सोबत आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत या मैत्री प्रीमियर लीग 2026 मध्ये. एक दिवसीय एक रात्र कालीन ही स्पर्धा आपण पाहतोय. मैत्री प्रीमियर लीगचा हा थरार मोठमोठ्या स्पर्धा पाहिल्या. श्रद्धांजली चषक पाहिली, टिवरी प्रीमियर लीग पाहिली. आता आपण वाघरालपाड्याची मैत्री प्रीमियर लीग पर्व दुसरं आणि एक डे ही मॅच झाले. म्हणून सांगितले की आज 13वा आहे, कारण की 13वी रात्र आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. फटका लागला असता तर असं वाटते की 8 असता. इतक्या जोराने बॅट फोर्स केली होती, पावर जनरेट केली होती. दयाशंकर एक अच्छे बल्लेबाज है जो लय में आते ही अच्छे शॉट सिलेक्शन के द्वारा चौके छक्के की बरसात जरूर कर सकते हैं दयाशंकर. फिर से एक बार आगे गए लेकिन थोड़ा सा गेंद मुड़ती हुई. व्हाइट बॉल का सिग्नल अंपायर के द्वारा. कुल रन संख्या अब तक 24 रन 2 विकेट के नुकसान पर. राहुल गेंदबाज अच्छी गेंदबाजी करते हुए. दयाशंकर के लिए अगली गेंद ओवर द विकेट से. फिर से एक बार, इस बार नहीं बचेंगे. महिम सी दरार, विकेट का पतन होता हुआ. गॉन.
जबरदस्त फटका होता. कॅच सोडलाय स्वराजने. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने ओव्हर द कव्हर्स खेळण्याचा इरादा होता. डीप कव्हरला बॉल गेलाय. फिल्डर एका हाताने बॉल अडवण्याचा प्रयत्न करतोय आणि सध्या बॉल येईपर्यंत या 2 धावा कंप्लीट. धावफलक 2 पुढे येईल. 33 धावा, 3 विकेट, 5 बॉल, 333 हा आकडा येतोय. हे पाहू शकता ऍक्शन रिप्ले. तो फटका केला स्टँड अँड डिलेवर. अतिशय सुंदर समोरच्या दिशेने आणि स्वराज आणि आमचे स्कोरर जय. आता इथे आणखीन एक लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह ऑन द राईज. ब्रिलियंट स्ट्रोक आउट ऑफ द पार्क. माहिती प्रीमियर लीग षटकार. 39 धावा 3 ओव्हर. थँक्यू. भरपूर ट्रेंडिंगला हे सॉन्ग आहे. भरपूर साऱ्या रील्स आपण पाहतोय या गाण्यावरती आणि तेच गाणं पेश केलंय बिपिन भाई डीजे ऑपरेटर 13वी रात्र घेऊन. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. अतिशय सुंदर फटका. तंत्रशुद्ध फटका. 1 रन देईल परंतु अप्रतिम फटका. बचावलेत अंपायर. कधी कधी असा जेव्हा फटका येतो ना पंचांनाही थोडंसं क्वेश्चन मार्क निर्माण होतं. काही पंच ऑन फील्ड इंजर्ड झालेले आहेत. ते अंपायरिंग करताना मग प्रश्नचिन्ह येतो की इथे उभा राहू की थोडा लांब उभा राहू. तो फटका होता. संदीपने पुन्हा एकदा स्ट्रेट 1 बाउन्स ओव्हर दी रोप. आणखीन एक सुपर चौकार. पुढे आले टीमची धावसंख्या पाहिली तर टोटल धावा आतापर्यंत 44 44 धावा 44 रन अब तक. दोन बॉल 44 धावा. स्लोवर 1 चेंडू होता. फ्लाइट डिले आणि यॉर्कर लेनचा वापर केला होता. काऊ कॉर्नर फेसला बॉल निघून गेलाय. फेकी येईल. रनआउटची संधी आणि आता पंचांनी इशारा केलाय डेफिनेटली इथे जातोय रनआउटच्या माध्यमातून. विकेट डाऊन. नीरजला परतावा लागेल बॅक टू द पवेलियन. 45 वरती चौथा धक्का. चव्हाण यांच्या माध्यमातून राघवेंद्र चव्हाण नेहमीच वाघरालपाडा टीमला बॅकबोन आहेत. सुशांत शिंदे आणि राघवेंद्र चव्हाण नेहमी आपल्या खिशातून पैसे घालून मोठमोठ्या ठिकाणी वाघरालपाडा आराध्य 11 या नावाने खेळते. ते या दोघांमुळे. फुल टॉस बॉल. मिस टायमिंग फटका. हवेत बॉल राहिलाय. डीप मधून फिल्डर येईल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल गेला. आता पुन्हा एकदा एकच बॅटर धावतोय. 1 रन 1 या धावसंख्येने धावपळक 46 धावा. आज थोडी गर्दी कमी आहे परंतु हळूहळू गर्दी वाढेल. रातो के कातिल सध्या शांत आहेत.
प्रदर्शन लाईव्ह. त्यांनी 6 दिवस गॅप घेतला आमच्यासारखा. त्यांचा 7वा आहे. 46 धावा 4 विकेट. हो, चांगला बॉल होता. संत गतीने टाकला कटर बॉल, थोडासा बाहेर गेला. लेग कटर. अवनीश एक चांगला गोलंदाज, चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये बोलबाला राहिला, मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात आणि मोठमोठे विकेट देखील घेतलेत. असा हा गोलंदाज पहा, पुन्हा एकदा समोरून बाहेर काढला बॉल. ही खासियत आहे. स्लोवर वन, त्यानंतर लेग कटर. अवनीश 2 ओव्हरमध्ये 23 धावा दिल्या, 1 विकेट घेतले. 4 ओव्हर 46 धावा, 46 रन, 4 विकेट के नुकसान पे 4 ओवर के बाद. सत्तेचाळीस धावा 4 विकेट, 2 बॉल झाल्यात. विवेक बॉलिंग मार्क वरती, एक वेगळी टोपी परिधान केली त्यांनी आज. ओ अप्रतिम फटका ऑन दी अप, ओव्हर दी कव्हर. काय फटका गेलाय विराट कोहली कॉपी बुक स्टाईल मध्ये, सिक्सर. परफेक्ट ऑन दी अप, जबरदस्त फटका. कव्हरच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावली, षटकार आलाय. 53 धावा. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, फटका पसलाय आणि अशा प्रकारे राघवेंद्र कॅच सोडणार नाही आहे. ज्या मॅटर बडे वा राघवेंद्र खडे, अच्छी कॅच, विकेट जाता हुआ. 53 पे 5. विकेट, 4 बॉल. नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत आपण. एक्झिबिशन मॅच, त्याचाही टॉस केला जाईल. ओ पिकअप शॉट, फटका फसलाय. 1-2. सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल कॅरी केलाय. 53 वरती 6 विकेट 5 बॉल.
ओम मंगलम 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 स्ट्राईकला आहे. काय जबरदस्त चेंडूची हाताळणी केली जाते. पहिला एक षटकार अप्रतिम आला, त्यानंतर कमबॅक केला. रन आउटची संधी आणि विकेट. 7 गडी बाद 54 धावा या 5 ओव्हरमध्ये. 55 धावा संख्येचं आव्हान सामोरं ठेवलंय माही 11. आज IPLचा मॅच देखील हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग या दोन संघादरम्यान चालू आहे. 180 वरती 7 विकेट गेले होते पहिल्या इनिंगमध्ये चेन्नई, आणि 181चं टार्गेट दिले. 18 वरती आता विकेट गेलाय हैदराबाद टीमचा. 15 बॉलमध्ये 18 झाल्यात, त्यामध्ये ट्रॅव्हिस हेड टुल्ला आउट झालाय. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि ऐकूया DJ बिपिन भाई इन द मिक्स. या मोतीलाल शाह स्टेजवर या. मला वाटते टीम मीटिंग एका साईडला झाली कोपऱ्यात. येस, कॅमेरामॅनने आता फोकस केलाय. दयाशंकर सर्वांना समजवतायत कॅच कोई छोडेगा नहीं, नहीं तो दयाशंकर सबको तोडेगा. जब तक छोडेगा नहीं तब तक तोडेगा नहीं. आणि आता हे पाहू शकता ऑन स्क्रीन सर्व आपापल्या देवाचरणी प्रार्थना केले. दयाशंकर ऑन स्क्रीन. दयाशंकर जब जब आते हैं एक अलग ऊर्जा लेकर प्रकट होते हैं मैदान में, इसलिए उनको कहा जाता है दयाशंकर भूल न जाना, मैदान छोड़ के भाग न जाना. और कभी भागते नहीं, सामने वाली टीम को भगाते रहते. ऐसे है दयाशंकर. टिल्लू यानी कि तन्नू, तन्नू यानी कि टिल्लू दयाशंकर के सामने वो लग रहे. मागील वर्षी हीच ती स्पर्धा आणि अजूनही ते क्षण वाघरालपाडाच्या त्या मैदानावरती. वन पीस टुर्नामेंट असं नावही पडलं होतं. प्रदर्शन लाईव्ह. आज संदीप गावंड सर त्यांचा वाढदिवस आहे. आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. व्हॉइस ऑफ बापाने, महाराष्ट्राचा गोड आवाज, त्यांना आम्ही इन्व्हाइट केलं होतं या स्पर्धेकरता, परंतु बड्डे आहे, घरचा फंक्शन आहे आणि म्हणून आले नाहीत. टॉस करायचा आहे. वीरेंद्रने भरपूर मेहनत घेतली अशी माहिती आले. काही कारणास्तव टुर्नामेंट तळ्यात मळ्यात गेली, परंतु वीरेंद्रने पूर्ण जीव लावला या स्पर्धेकरता. वेल डन वीरेंद्र, चांगलं काम तुम्ही केलंय. आणि वीरेंद्र एक चांगले मेकॅनिकल आहेत. AC आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू सर्व्हिस करायचे आहे तर वीरेंद्र यादवशी संपर्क करा. कम खर्चावर ज्यादा चर्चा. वीरेंद्र यादव. टॉसला यायचंय. बेस्ट ऑफ वाघरालपाडा आणि रेस्ट ऑफ
रायझिंग स्टार बोईदापाडा. चला टॉसला या आणि टॉस आपण घेणार आहोत अक्षय केणी साहेबांच्या शुभ हस्ते. गेम ऑन झालाय. पहिल्या बॉलवरती पहिला वार आणि पहिलाच येतोय मैत्री प्रीमियर लीग चौकार. चला कॅमेरामॅन टॉस बॉक्सच्या दिशेने फोकस करेल. टाइम आहे तर आपण टॉसही घेतोय. हे पाहू शकता अक्षय किनी दादांच्या शुभ हस्ते साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होणारा मॅच फार महत्वाचा आहे. एक्झिबिशन मॅच आहे. रायझिंग स्टार बोईदापाडा आणि बेस्ट ऑफ वागरालपाडा. जसं रेस्ट ऑफ इंडिया बेस्ट ऑफ इंडिया आपण टुर्नामेंट पाहिल्यात मॅचेस पाहिल्यात तसं आता बेस्ट ऑफ वागरालपाडा आणि रायझिंग स्टार बोईदापाडा इन ऍक्शन मध्ये. ओ पुढे गेलाय बॅटची एज अँड टेकन सेलिब्रेशन पहा क्या बात है. और दया शंकर का भी सेलिब्रेशन बनता है. फिलहाल तो नहीं बाद में सेलिब्रेशन दिखाएंगे लेकिन उनको स्क्रीन पे दिखाया जा रहा है. जिस तरह से विकेट जाता हुआ अच्छी गेंदबाजी राउंड विकेट से बॉल और जिस तरह बैट का एज आता हुआ क्या सेलिब्रेशन था. विकेट डाउन 4 रन 2 बॉल. पण बघतो एका साईडला 2 बॅटर दाखवत आहेत तर दुसऱ्या बाजूला खास कॅमेरा दया शंकर वरती फोकस आहे. फिल्डिंग सेटअप केलं जात आहे. पंडितजी या नावाने देखील प्रसिद्ध आहेत. दया शंकर दयामया दाखवत नाही ज्यावेळी ते गोलंदाजी करतायत. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि त्यानंतर विकेट घेतलाय. रिक्वायर रन रेट जो आहे ना 10.93 म्हणजे 11चा आस्किंग रिक्वायर रन रेट. दया शंकर बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. विवेक आलाय डोक्यावर एक वेगळी कॅप परिधान केले आज. ओ यावेळी अप्रतिम अपील अपील पहा दया शंकरजी. जणू काही एखाद्याकडून आपण उधारी जेवढ्या रागाने मागत नाही ना तेवढी अपील दया शंकरने केले. यासाठी ओळखला जातो दया शंकर. म्हणून कॅमेरामॅनला सांगितले की एक कॅमेरा दया शंकर वरती ठेवा. सेलिब्रेशन पहा काय सेलिब्रेशन होतं. हो यावेळी हे सेलिब्रेशन आउट आहे अंपायर नतमस्तक झाला. एसटी रक्षक बॉल धरू की अपील करू. राऊंड विकेटने पुढचा बॉल. अजून एकदा आडव्या बॅटने खेळलाय. शॉर्ट लेगला बॉल गेलाय. 38 सर्कलच्या आतमध्ये 1 रन. एका धावेने धावपळक 5 धावा. 11 रन प्रति ओव्हर लेना आहे. 5 रन झाले 4 बॉल 1 विकेट गेलाय. दया शंकर मॅन इन फॉर्म आहे आणि आता सध्या त्याचा बोलबाला आपण पाहतो या मॅच मध्ये. टाइमपास करू नका बस. एखादी अशी स्पर्धा असावी की 1-2 वाजता अंपायर आणि सर्व पॅनल गेलेत घरी. हीच ती काय. राऊंड विकेटने समोरच्या दिशेने उडवलाय बॉल. काऊ कॉर्नर फेस मधून तन्नू टिल्लू. ह्यावेळी तन्नूने हा कॅच टाकलाय. दयाशंकर नाराज. मॉन्टीसरी नाराज. दयाशंकर सारखा सेम हात कमरेवरती. धाव फलक पुढे आलाय. टीमची धावसंख्या आहे 6 धावा. मॉन्टी सरांच्या चेहऱ्यावरती देखील स्माइल आहे. एन्जॉय आज करणार आहोत आपण वागरालपाडाची खास मैत्री प्रीमियर लीग. 5 बॉल 6 रन 1 विकेट. मोहन मस्के साहेबांना देखील आपण पाहतोय. मैत्री प्रीमियर लीग मागील वर्षी फुल सपोर्ट ग्राउंडची व्यवस्था केली होती. नितीनजी भोईर यांचा कटआउट तुम्ही पाहू शकता. अध्यक्ष आहेत वागरालपाडाचे समाजसेवक.
त्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा पार पाडला होता. डान्सिंग डाऊन द ट्रॅक आणि इथे मात्र कोणताही संपर्क झाला नव्हता. डॉट बॉल येतोय. ओव्हर झाले पहिल्या ओव्हरमध्ये 6 रन, 24 बॉल, 49चा टार्गेट. आज जो मॅच आहे ना IPLचा ऑरेंज आणि येल्लो, तसं इथे स्कोरशीट देखील पाहायला मिळते. ऑरेंजवाली माही 11 आणि येल्लो RD वॉरियर्स. 24 बॉल 49. येस DJ. बॉल 49 टार्गेट. आता मॅच मध्ये समीकरण पाहिलंय. बॉलिंग मार्क वरती आलाय. षटक क्रमांक 2 मंगलम. ओम मंगलम मंगलम गाणं ऐकलं असेल तसा हा मंगलम. चांगल्या चांगल्या स्पर्धा आपल्या नावावर केलंय मंगलमनी मागील 2-3 वर्षामध्ये. पहिलाच बॉल, रायझिंग डिलेव्हरी, अंगाची माती गेली परंतु हातात माती झाली. कॅच सुटलाय. डॉट बॉल येतोय. मंगलमच्या चेहऱ्यावरती स्माइल होता. दयाशंकर नाराज आहे. क्या कर रहे हो भाई साहब, कैच छोड़ा यार. गुड बॉलिंग, चेयर अप करते हुए. ओव्हर द विकेटने मंगलम ड्राईव्ह केला. मिडॉनच्या दिशेने फिल्डर आहे. गेट वे ऑफ इंडियाच्या खालून बॉल. रमेश जी यादव या स्पर्धेमध्ये त्यांनाही पाहते. रमेश यादव जी, आपका अभी स्वागत है. अच्छा सपोर्ट आपने किया इस टूर्नामेंट को. और जब जब आप आते हो तो अच्छा लगता है सबको, और हमेशा अच्छा सपोर्ट रहा है उनका. मोठा फटका कव्हरच्या वरून. दयाशंकर धावतोय धावतोय धावतोय. चांगला बॉल अडवलाय अंडर पैकी. आणि इथे मात्र 1-2 धावपळक पाहिलं तर पुढे आलंय. टीमची धावसंख्या 9 धावा. ओ व्हॉट अ कॅच. बॅटची एज आणि एका हातात अप्रतिम कॅच. विकेट डाऊन. दोन विकेट 4 बॉल आणि इथे मंगलमने ओम मंगलम मंगलम केलंय. 20 बॉल 46 पाहिजे. 46 रन चाहिए 20 गेंदों में. और मैदान के बीच आते हुए एक बढ़िया बल्लेबाज राघवेंद्र चौहान, कवर का लवर जिनको कहा जाता है. दयाशंकर यहाँ पे फील्ड सेट करते हैं. सबकी फील्डिंग सेट है एक ना एक दिन.
पहिलाच बॉल पॉइंटला केला, ढकलला, पुश करो खुश रहो. आणि इथे थर्ड अंपायर, टीव्ही अंपायर सेलिब्रेशन अगोदर केलंय. बॅटर पोहोचलाय की नाही ते पाहायला गरजेचं आहे. बघूया. आणि हे पहा ऍक्शन रिप्ले मध्ये बॅट जी आहे ना ती हवेतच राहिली. विकेट डाऊन, गेलाय विकेट. विकेट जाता हुआ, क्या सेलिब्रेशन है, बढ़िया सेलिब्रेशन. बॅट जी आहे ती ग्राउंडिंग केली नाही आणि त्याचं कारण आहे बॅट हवेत राहिली आणि अंपायरने योग्य डिसिजन दिलं. थर्ड अंपायर, बॅट जर ग्राउंडिंग केली असती ना तर विकेट नसता. बैटर पोचला परंतु बैट हवेत राहिली. बल्ला हवा में था. जिस तरह से वो रन आउट हो चुके हैं. चौहान भाई ने छक्का मारा तो उनको 500 रुपया इनामी राशि दिया जाएगा मोहन मस्के साहेबांकडून. नऊ धावा, 3 विकेट, 5 बॉल. आतापर्यंत पाहतोय आपण षटक नंबर दुसरं, अंतिम बॉल. ओ पुन्हा एकदा बॅटची शॉट, थर्डमॅनला बॉल गेला फ्लाय स्लीप मध्ये. चांगली इंटरेस्टिंग ओव्हर राहिली. 2 ओव्हरमध्ये 9 रन्स आहेत. येणारे बॉल आहेत 18. 18 मध्ये 46 ची गरज. 46 रन नीड्स टू विन इन 18 बॉल्स. कम ऑन डिझाई. जर षटकार मारला तर मोहन मस्के यांच्याकडून 500 आणि गुड्डू चौरसिया यांच्याकडून 200 चौकारा करता. चौहान भाई है तो सब कुछ मुमकिन है. अठारह गेंद और 46 रन चाहिए. बॅकफुट पंच पॉइंटला खेळलाय. हो यावेळी बॉल देखील भिंगरी सारखा फिरला. 1 रन. 1 रनने 10 पळक पाहिलं तर 10 रन्स. 10 का दम दिखाना है अभी.
राहुल को राहुल आणि राघवेंद्र सातत्याने क्रिकेट खेळतायत आणि राहुलकडे तो अनुभव आहे, ते कॅलेबर, ते पोटेन्शियल आहे. बडे शॉट लगाने पडेंगे अब. यावेळी ग्लान्स केलाय बॉलला, घुटना टेक, चौका देख, चौका आता हुआ 4 रन. चौदा धावा, 3 विकेट. हॅट्रिकला गुड्डू चौरसिया यांच्याकडून 1100. काय आकडा आलाय बघा, 1432. 14 धावा, 3 विकेट, 2 बॉल. आणि हा आकडा नेहमी या ग्राउंडवरती मला वाटते प्रत्येक स्पर्धेला आलाय. 1432 काहीकांचा फेवरेट आकडा आहे. चला लगेच मॅच ऑन करायचे. दयाशंकर ज्यादा टाइमपास मत करो प्लीज. क्षेत्ररक्षण व्यूहरचना थोडी वेगळी दिसते. शिंदेची हवा, तसं सुशांत शिंदे यांची हवा आहे या स्पर्धेत. आणि राघवेंद्र भाई मॅनेजमेंट भरपूर चांगले योगदान. समोर उडवलाय बॉल, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, सुपर हिट. अजून एक येतोय चौकार, बॅक टू बॅक दुसरा. चौकार, हा फटका पहा, समोर उडवलाय बॉल आणि स्ट्रेट फटका खेळला होता. फिल्डरला कोणताही चान्स नव्हता. और एक आया तो गुड्डू चौरसिया, 1100 का इनाम. हैट्रिक के लिए वही तो 3 चौकों की बरसात हो सकती है, लेकिन ये लगा BSNL छक्का, कनेक्ट इन इंडिया, सिक्सर. बॅटिंग वाली माही 11 संघ जिंकला तर सुशांत शिंदे यांच्याकडून 1100. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, आणखीन एकदा बॉल हवेत, फिल्डर येतोय, 3 फिल्डर पुढे आलेत आणि अंदाज चुकला. अंदाज अपना अपना, वो मूवी देखा है, लेकिन इस दफा कैच छुट्टा हुआ, दिल टूटता हुआ. राहुल ने 3 मारा छक्का, तो 1000 लकी जी के द्वारा. दयाशंकर नाराज है, बहुत नाराज है. क्या कर रहे हो भाई, ऐसे बता रहे. काम 25 होता हुआ, 25 रन, 5 बॉल 25. छब्बीस हुआ, माफ कीजिए. और इस बार ओवर होती हुई 3 ओवर 26, 12 बॉल मध्ये 29 पाहिजे. 29 रन चाहिए 12 गेंदों में, 12 गेंद 29 रन की चाहत. या ठिकाणी माहिती येते की टिवरी गावाचे उपसरपंच नूतन कुमार भोईर साहेब या ठिकाणी आहेत. त्यांना विनंती केली की स्टेजवर या आपण.
आयोजक ही माहिती देतात की आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. नूतन कुमार भोईर साहेबांना विनंती करेन की आपण या मुख्य मंचावरती तिवरी गावाचे विद्यमान उपसरपंच आणि आपलं हार्दिक स्वागत आहे. 12 बॉल आणि 29 ची गरज. दयाशंकर जी थोड़ा स्पीडअप कीजिए. आरडी वॉरियर्स और माही 11 12 गेंद 29 रन चाहिए अभी जीत के लिए. 12 बॉल 29 ची गरज. राघवेंद्र चव्हाण स्ट्राइकला आहे. ऑरेंज आर्मी. दयाशंकर बहुत टाइम ले रहे हो आप. मोहन मस्के साहेबांनी पारितोषिक लावले की राघवेंद्रनीच षटकार मारला तर 500 रुपये. दाणे दाणे में केसर का दम. एक रन कंप्लीट आणि चांगल्या क्रिकेटिंग शॉट सिलेक्शन आहे खास करून राघवेंद्रकडे की राहुल चांगली बॅटिंग करतोय तर त्याला स्ट्राइक वर आणलं पाहिजे. 11 बॉल 28 पाहिजे. 11 गेंदों में 28 रन चाहिए. आणि या स्पर्धेत आपण काही उल्लेखही करणार आहोत वेगवेगळ्या शब्दांचा. 11 बॉल 28. राउंड विकेट ने राहुल आड़े हाथों से आड़ा बल्ला. राहुल का बल्ला माशाअल्लाह. तन्नू आज उस लय में नहीं दिख रहे. टिल्लू हो गए आज. कैच छूटा और दिल टूटा. 1 रन से संतुष्ट होना पड़ा है राघवेंद्र को. 28 रन 3 विकेट के नुकसान पे 10 गेंदों में 27 चाहिए. और चौरसिया साहेबांनी आता सांगितले की या मॅच मध्ये खास या दोघांपैकी कुठल्याही बॅटरने 6 मारले आता तर मोहन मस्के यांच्याकडून 500. मोहन मस्के साहेब आहेत का? येस आहेत आहेत. नाही तर बक्षीस वेगळे लावतात तुमच्या नावाने. दयाशंकर बढ़िया गेंदबाजी करते हुए अब तक अच्छे लय में है. लय अच्छी तरह से अगली गेंद भी थी. कवर के द्वारा खेला गया शॉट लेकिन कैच छुट्टा हुआ. और 1 रन इस दफा आता हुआ. ये पिछले 2 गेंदों में 2 कैच छूटा है. दयाशंकर इस बार भड़के है. महाराज जी राधे राधे. 29 रन 3 विकेट 9 बॉल 26. प्लेयर को भगा ही दिया है वहां से. पूरा चेंज होता हुआ और हंसते हंसते प्लेयर भी गए. हंसते हंसते लग गए रस्ते. हमेशा सुना है. परशुराम पाटिल सर भी हंसते हुए. 3 गेंद 3 सिंगल आते हैं. और इस बार फिर से तन्नू अगर कैच छोड़ा ना अभी दयाशंकर तुमको छोड़ेंगे नहीं. सेलिब्रेशन देखिए तन्नू दयाशंकर कीपर. क्या बात है. क्या सेलिब्रेशन. ओ माय गॉड. बढ़िया विकेट जाता हुआ. शंकर थोड़ी देसी दुमका ठुमका आणि आगरी गोळी. दयाशंकर क्या सेलिब्रेशन करते हैं. फुल एनर्जेटिक. 29 रन 8 में 26 चाहिए. ओ एज लागले. शॉट थर्ड मॅनला. हा बॉल सोडलाय. 1 रन कंप्लीट. एका धावेने धावपळक 30. येणारे बॉल आहेत 7-7 मध्ये पाहिजे आहेत. टोटल 25. 7 गेंद 25. काम 25 करना पड़ेगा आज.
7 बॉल 25 पाहिजे आहेत. दयाशंकरचा पुढचा बॉल राघवेंद्र आहे तर सर्व गोष्टी पॉसिबल आहेत. आगे जाके आड़ा बल्ला घुमाया और इस बार डॉट बॉल आता हुआ. दयाशंकर क्या सेलिब्रेशन कर रहे, जबरदस्त सेलिब्रेशन. इसलिए कहा जाता है कि दयाशंकर भूल ना जाना, मैदान छोड़ के भाग ना जाना. क्या गेंदबाजी की है. 6 में चाहिए 25 रन. 6 बॉल 25 पाहिजे आहेत. चार विकेट. षटकार आला तर मोहन मस्के यांनी पारितोषिक वाढवलं 1000 रुपया दिया जाएगा राघवेंद्र चौहान के लिए खास. बॅचेज शॉर्ट थर्डमॅन मधून पॉइंटला बॉल गेला. 1 रन कंप्लीट. अब 5 गेंद और 24 चाहिए. दमखम आहे राघवेंद्र मध्ये आणि राघवेंद्र मॅच जिंकू शकतो. क्षमता आहे या खेळाडूमध्ये. क्षमता तो बहुत है, दिखानी पड़ेगी आज पावर. राघवेंद्र चौहान, चौहान भाई मारना पड़ेगा. छक्कों की बरसात करनी पड़ेगी. माही मार रहा है वैसे चौहान मार रहा है क्या. ओ या वेळी ग्राउंड शॉट चालणार नाही आता. 1 रन. 4 बॉल 23 ची गरज. 4 बॉल में 4 छक्के चाहिए. 4 बॉल 23 पाहिजे आहेत. अवनीश ब्लाइंड स्ट्रोक, अंधाधुंदी फटकेबाजी. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 23 ची गरज. औपचारिकता शिल्लक. बेस्ट ऑफ वाघरालपाडा आणि त्यांच्या अपोजिट आहे रायझिंग स्टार भोईदापाडा. टॉस जिंकलाय तो. एक्झिबिशन मॅच. डॉट बॉल. आखरी गेंद. 2 बॉल 23 ची गरज. फुल टॉस बॉल. पायावरचा बॉल होता. आडव्या बॅटने खेळलेला ड्राईव्ह आहे. चांगली फिल्डिंग. 1 रन येते. 1 रन से संतुष्ट. अभी राघवेंद्र को एक ही काम है, 1 छक्का लगाओ 1000 रुपया इनामी राशि लेके जाओ. कॉम्प्रो केला तरी चालेल गोलंदाजा जोडीला. 1000 कमवेल का बघूया. राघवेंद्र चव्हाणला 1000 रुपये आहे पारितोषिक 6 ला. परंतु राघवेंद्रनी एकच आपली जे बॅटिंग आहे ना पॉइंटला फिक्स. चौकारला आहे का 200 चौरसिया. हार गए बोलते, हार गए, बाहर गए, पैसा भी नहीं आएगा. और इस दफा जीतते हुए दयाशंकर की टीम आरडी वॉरियर्स. कांग्रेचुलेशन. दयाशंकर के चेहरे पे अभी स्माइल आता हुआ. फिर से नाराज है, क्या बॉल छोड़ा वहां पे वो बता रहे हैं, लेकिन सेलिब्रेशन बनता है दयाशंकर एक बार कैमरे के सामने. यस, इसे कहते हैं सेलिब्रेशन. महाराज जी राधे राधे. सबको साथ में बुला रहे हैं वो. सब जन आइए इकट्ठा हो जाए. ही मॅच समरी पाहू शकता. 29 धावा 10 बॉल मध्ये केले संदीपने आणि जबरदस्त बॅटिंग दयाशंकरने. 2 विकेट 2 ओव्हरमध्ये 10 रन्स. ज्यावेळी धावा मोठ्या त्यावेळी आपण मॅन ऑफ द मॅच बॅटरचा विचार करतो. संदीप आहे मॅन ऑफ द मॅच. 10 बॉल 29 रन. संदीप आइए मैन ऑफ द मैच. 10 गेंदों में 29 रन बनाए. बढ़िया बल्लेबाजी. मैत्री प्रीमियर लीग. मंगलम पाल. मैत्री एकता विजयाची परंपरा. रमेश यादव गोकुल डेरी. नितेश भोईर स्वरा 11.
या सर्वांचा कटआउट बॅनर आपण पाहतोय आणि काय वीरेंद्र यादव